मी आता इतके दिवस झाले या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करतोय। रोज 6-7 शहरांमध्ये मी जातो, पण कुठल्याही शहरात गेल्यावर कोण्या नेत्यावरही टीका करत नाही, कुठल्या पक्षावरही टीका करत नाही। याचं कारण ते करण्याची मला आवश्यकताच नाहीये। माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे, तो मी सांगतो, जे केला सांगतो, जे करणार आहे ते मी सांगतो। त्यामुळे मला टीका टिप्पणी करून या ठिकाणी मतं मिळवायची आवश्यकता नाही। फक्त एवढंच सांगतो, कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे। पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे। त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका। तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत, आता तुम्ही सगळे वाट पाहत, तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही। त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका। आणि दुसरे काय सांगतात याची चिंता करू, आपण या ठिकाणी विकासाकरता एकत्रित आलेलो आहोत। विकास आपल्याला करायचा आहे। आज बघा, आपण वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणल्या। आपल्या प्रधानमंत्री